पण आज आपल्याला सांगतो, मी विद्यार्थी चळवळीपासून ज्या ज्या वेळेस ज्या ज्या जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्या वेळेस त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि हे तुमच्यापासून आपल्याला नाही आहे. तुमच्यापासून आपल्याला नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं आपण आलोत बसलोत, मराठा समाजाला आरक्षण दिलंय, आम्हाला आनंद आहे, कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो. पण काही जणांना या आरक्षणाच्या आड राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं आहे. ईडब्ल्यूएस इकॉनॉमिक वीकर सेक्शन, एक उदाहरण सांगतो, तुम्ही ऐका की नाही ऐका, माध्यमांनी ऐकावं. ओबीसीचा आत्ता आलेला एमपीएससीचा रिझल्ट, त्याचा कट ऑफ होता 485 आणि स्पेशल विकर सेक्शनचा निकाल 450. म्हणजे 450 मार्क जर मी मराठा समाज म्हणून, इतर स्वर्ण समाज म्हणून मला जे कुठलंच रिझर्वेशन मिळत नाही, मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये भरला असतो तर 450 पास झाला असतो. प्रमाणपत्र घेऊन ओबीसी आल्यानंतर मात्र 480 घेतलं तरी नापास आहे. कुणाला फसवताय? काही ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी, अरे मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी, नोकरीसाठी सरकारनं जे करायचं ते केलंय, सरकार आताही करत आहे. पण आज हा मेळावा जसा स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय सुरूही होऊ शकत नाही आणि संपत शकत नाही, तसं आम्हाला सुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे की आरक्षण दिलंय, आणखीन ते आमचं म्हणणं नाही. पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात, शेवटी हा मेळावा विचाराची देवाणघेवाण आहे. जानकर साहेब बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मी मागच्या 250 दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे, माझी बहीण तासन तास माझ्या जवळ येऊन बसत होती, अशी वाईट मानसिकता माझी झाली होती. मला आधार देत होती त्या काळात, ज्या काळात ही सर्व माध्यम माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होते. त्यावेळेस मला आधार दिला माझ्या बहिणीनं, माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यानं. पण मला एकच सांगायचंय, माझ्या विरोधात जे घोटाळा काढला, कोर्टात गेले, कोर्टातून निकाल मला क्लीन चिट दिली आणि ज्यांनी कोर्टात गेला त्याला ₹1,00,000 दंड भोगला. हे चुकीचं कसं केलं?